संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला. आगीचा गोळा तुम्हा सर्वांच्या सगळ्यात जवळचा तारा, माझ्या सोबत फिरतात दिसते दोस्त माझे आठ, चला तुमच्याशी त्यांची घालून देतो गाठ. माझं नाव भूत, रांगेमध्ये मी पहिला, सगळ्यांच्या ग्रहांमध्ये आहे मी उला. माझं नाव शुक्र, रांगेमध्ये मी दुसरा, सगळ्यात गरम वाटे जणू चमचमता तारा. मी आहे पृथ्वी, रांगेमध्ये मी तिसरी, झाडे फुले माणसे प्राणी राहती माझ्यावरी. मी आहे मंगळ, रांगेमध्ये मी चौथा, लाले लाल दिसलो तरी नाही मी चिडका. मी आहे गुरु, रांगेमध्ये मी पाचवा, सगळ्या या ग्रहामध्ये मीच मोठाला. मी आहे शनी, रांगेमध्ये मी सहावा, बर्फाचा एकडा माझ्या बोटात. मी आहे युरेनस, रांगेमध्ये मी सातवा, आमच्या कुटुंबातला सगळ्यात थंड घर. मी आहे नेपच्यून, रांगेमध्ये मी आठवा, मन्नत वारे फिरत नमस्कार मुला मुलींनो, माझे नाव लीना. मी आज तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे. ती तुम्हाला बघायला आवडेल का? चला तर मग. ही आहे पृथ्वी. हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो. आहे की नाही सुंदर? जवळून पाहाल तर तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचे पाणी, तांबड्या आणि हिरव्या रंगाची जमीन, तर पांढऱ्या रंगाचे ढग. येथून पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. ध्रुवाकडे निर्देशित असतो. पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो. जेव्हा सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण नाही, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकते. हे वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौर मालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस किंवा गंज म्हणून ओळखतो. मंगळाचे वातावरण अतिशय तरल आहे, इतके की तिथे श्वास घेणे कठीण आहे. राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे, पण आपण तिथे भेट म्हणून बंद आहे. आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 5 पट लांब आहे. पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूंपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान तर काही एका घरात. हा ग्रह वायू व बर्फापासून बनलेला आहे. या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे. युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे. 2 अंतरिक्ष यात्री धातु से बनी एक छोटी सी कैप्सूल में सवार होकर पृथ्वी की ओर लौटने की तैयारी में थे। अपोलो 17 के चालक दल में चांद पर कदम रखने वाले पहले वैज्ञानिक शामिल थे।
अंतरिक्ष यात्रियों का खोज कार्य 3 से ज्यादा खा